हाय, वेलकम टू माय चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये वांज कशा पद्धतीने काढायचं ते दाखवलं होतं. तुम्ही सगळेजण बघितलंय, धन्यवाद त्यापाय. तुम्हाला आता मी सांगणार आहे तुम्हाला. आता जीएचं फवारणी घ्यायचं आहे घड जरा लांबायला, म्हणून ते जीए फवारायचं आहे. म्हणून ते घडचं असलं खालचं बाजूचं एक एक पानं काढून घ्यायचं आहे. ते कशा पद्धतीने काढून घ्यायचं ते सांगतो तुम्हाला. आता बघा, असं सगळं घडचं आजूबाजूचं सगळं पाल ही व्यवस्थित काढून घ्यायचं आणि प्रत्येक घडचं खालचं एक पान काढून घ्यायचं. कसं म्हणलं तर ते जीए नीटवानी घडाला लागते आणि ते घड पण लांब होते आणि वारा खेळते. बघा, असं अडकलेला घड ते असं काढून असं खाली सोडायचं. ते बघा, असलं घडचं खालचं बाजूचं असं 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 एक काढून घ्यायचं आणि बुडचं पालं ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं. बुडचं पालं राहिलं तर आणि कुठलं तर सगळं बुरी ते रोग येते ती, म्हणून बुडचं पालं आधी ठेवायचं आणि स्वच्छवानी काढून घ्यायचं. आणि आतमध्ये जर जास्त गर्दी ते नसलं की नाही, ते मेलीबाग कायतर बुरी वारा खेळत नाही म्हणून सगळं रोग येते. ती कीटनाशक औषध पण लागत नाही. असं स्वच्छवानी करून असं घड खाली सोडायचं. असं करून घ्यायचं सगळं घड असं खाली असं सोडायचं. जिया मारल्यावर ते घड लांबतात नाही आणि ते होते म्हणताना ते खालचं औषध जिएचं औषध लागत नाही त्यांना घडाला, म्हणून एक एक पालं आणि बुड पालं सगळं काढून घ्यायला लागले मी. आणि ते बुड पालं काढल्यावर ते स्वच्छ होते एकदम. आतमधलं सगळं औषध बसते आतमधलं घडाला. बघा, असं आत असते ते घडाला पण औषध बसते ते, म्हणून नीटवानी सगळं व्यवस्थित असं एक एक बुडपाला काढून घ्यायचं आणि जीए व्यवस्थित बसते. आणि 2 हात जीए फवारणी घ्यायचं. मेलीबागचा रोग अजिबात मेलीबाग यायला नाही पाहिजे झालं तर एक औषध सांगतो मी. ते औषध पण तुम्ही नीटवानी फळ छाटणी झाल्यावर व्यवस्थित दिवसात मारून घेतलं तर अजिबात मेलीबाग येत नाही. ते मेलीबागचं औषध तुम्हाला सांगतो मी कुठलं, आणि फळ छाटणी झाल्यावर किती दिवसानं मारून घ्यायचं ते सगळं तुम्हाला सांगणार आहे मी. ते बघा, असलं बुड पालं ते ठेवायचं नाही. ते गर्दीतलं असलं काढून घ्यायचं. सगळं व्यवस्थित काढून घेतलं तर जीए व्यवस्थित बसते. बघा, माझा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय त्यापाय तुम्हाला धन्यवाद. बघा, असं स्वच्छवानी काढून घेतलं तर जीए बसते. प्रत्येक घडचं खालचं एक एक पान काढून घ्यायलाच पाहिजे. ते नाहीतर ते घडाला वाढ देत नाही. ते पानं ते एक एक पान काढलं तर घडाला पण वाढ होते, जीए पण व्यवस्थित बसते. म्हणून घडचं खालचं बाजूचं एक बघा, असं घड आहे. असं खालचं बाजूचं एक पान काढून घ्यायचं. बघा, घड कसं व्यवस्थित दिसते. बघा, ते पान काढून घेतल्यावर व्यवस्थित बसते. त्याला औषध पण व्यवस्थित बसते आणि घड पण कसं दिसून येते. बघा, म्हणून व्यवस्थित काढायचं. व्यवस्थित काढल्यावर जीए व्यवस्थित बसते. ते मेलीबागचं औषधचं तुम्हाला सांगतो मी. व्यवस्थित किती दिवसात मारून घ्यायचं. ते फळ छाटणी झाल्यावर
फळ छाटणी झाल्यावर व्यवस्थित तुम्ही जर मारून घेतला का नाही मिलीबागचं औषध, मिलीबागच अजिबात बागेत येत नाही. आणि मिलीबाग आल्यावर औषध मारलं तर मिलीबाग कंट्रोल होत नाही. म्हणून आम्ही आधीच मिलीबागचं औषध मारून घ्यायला पाहिजे बघा. आधीच आम्ही मारून घेतलं तर बघा एक पण मिलीबाग आमच्या बागात कुठं पण दिसायला पण नाही बघा. ते आम्ही फळ छाटणी झाल्यावर मारून घेतलंय बघा ते मिलीबागचं औषध. एक पण नाही आमच्या बागात. किती घड मस्त दिसायला लागली ती बघा. बघा असं व्यवस्थित घड जी व्यवस्थित आत पानं काढून घेतलं तर तसं घडचं खालचं पानं काढून घ्यायचं. ते घडाला पण वाढ देते ते खालचं पानं काढलं तर. म्हणून व्यवस्थित काढून घ्यायचं. मी तुम्हाला मिलीबागचं औषध पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, धन्यवाद.